रेडिओ सिटी पॉडकास्ट च्या पलीकडे आरजे प्रसन्न सोबत. नमस्कार. च्या पलीकडे या पॉडकास्टमध्ये मी आरजे प्रसन्न तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज आपल्यासोबत एक अभिनेत्री असणार आहेत, पण ते फक्त अभिनेत्री नाहीत, तर मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी शिकावं यासाठी प्रयत्न करणाऱ्या एक मार्गदर्शक सुद्धा आहेत. नाव कदाचित तुमच्या लक्षात आलं असेल. आज आपल्यासोबत आहेत चिन्मयी सुमित. नमस्कार मॅडम, तुमचं च्या पलीकडे पॉडकास्ट मध्ये खूप खूप स्वागत आहे. थँक्यू, खूप 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 धन्यवाद. कारण मला वाटतं हा मुद्दा घेऊन फार कमी लोक, पत्रकार म्हणा किंवा वेगवेगळ्या माध्यमातले लोक याची फार दखल घेत नाहीत. त्याच्यामुळे मराठी शाळेचा मुद्दा घेऊन हा पॉडकास्ट होणार आहे याचा मला खूप आनंद आहे. मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून दर्जा जो तो आता मिळालेला आहे, तो याच्याबद्दलची तुमची प्रतिक्रिया काय आहे? खरं तर खूप आनंद झालाय. हा दर्जा मिळणं हे एक शिक्कामोर्तब आहे. आपली भाषा किती श्रेष्ठ आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहेच. कारण अगदी आपण जे वाचतो आहोत, जे प्रचलित आहे, असं ज्ञानेश्वरी पासूनचा काळ आपल्याला माहितीये, पण त्याच्या आधी सुद्धा काय कुठे कुठे मराठी वापरली गेली होती हे मराठीच्या अभ्यासकांना माहिती होतच. त्याच्यामुळेच हा सगळा संघर्ष चालू होता की अभिजाततेचा दर्जा मिळावा मराठी भाषेला याच्यासाठी, आणि लोकांनी अथक परिश्रम केलेत ह्याच्यासाठी. आणि खरं तर मला वाटतं की दप्तर दिरंगाई ज्याला आपण म्हणतो ती व्हायची काही गरज नव्हती ह्या भाषेच्या बाबतीत, पण ती झाली. पण का होईना शेवटी जे मिळायला हवं होतं ते मिळालं. पण आता याच्यानंतर काय बदल व्हावेत असं तुम्हाला वाटतं? प्रसन्न काय आहे म्हणजे मला नेहमीच आता हा प्रश्न पडतो की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला नव्हता म्हणून मुलं मराठी शाळेत जायची कमी झाली का? तर असं काहीही नाहीये. भाषेच्या बाबतीत असं असतं की जी भाषा अत्यंत मोठ्या प्रमाणावरती वापरली जाते, उपयोगात येते. म्हणजे जसं आता जर आपल्याला कायद्याविषयी काही जर जाणून घ्यायचं असेल तर ते इंग्रजी कळलंच पाहिजे असं असतं. कारण त्याच्याबद्दलचे जे काही सगळ्या नोटिसेस निघतात किंवा ते सगळे जे असतात, पण कायद्याच्या बाबतीतल्या ज्या सगळ्या गोष्टी असतात ह्या बहुत करून इंग्रजीमध्ये असतात. त्याच्यामुळे मग असं होतं की ही जर भाषा सगळीकडे जर वापरली जात नसेल, त्याच्यातून मला उद्योग व्यवसाय मोठा करता येणार नसेल, तर त्या भाषेचं काय महत्व, असं म्हणून त्या भाषेकडे थोडंसं दुर्लक्ष होतं. आणि इंग्रजी ही जर प्रचलित भाषा असेल, सगळ्या गोष्टी जर तुम्हाला इंग्रजीतूनच कळणार असतील, तर मग असं होतंच की नाही आमचा मुलगा स्मार्ट व्हावा, त्याचा एक वेगळा विकास व्हावा म्हणून आम्ही त्याला इंग्रजी माध्यमात टाकतो. असा एक सगळीकडे म्हणजे जनमत जे आहे ते असं असतं. तर त्याच्यामुळे असं वाटतं की आता अभिजाततेचा दर्जा मिळाल्यानंतर सर्व ठिकाणी, सरकार दरबारी म्हणा किंवा बाकीच्या सर्व ठिकाणी मराठीचा जास्तीत जास्त वापर केला जावा आणि तो सहज सुलभ असा असावा. कारण कधी कधी असं होतं की सरकारी आणि शासन व्यवस्थेतली जी मराठी आहे ती समजून घेण्यासाठी म्हणून एक वेगळी भाषा तुम्हाला शिकायला लागते. बरोबर. तर तसं न होता ती रोजच्या व्यवहारातली सोपी अशी भाषा असावी आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये जगातलं सगळं ज्ञान उपलब्ध असावं अशा पद्धतीचे प्रयत्न केले जावेत. दुसरी गोष्ट जी काही गेल्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणावर दिसते ती अशी आहे की प्रमाण भाषा हीच मराठी, बाकीची जी मराठी आहे ती मराठी नव्हेच, अशा पद्धतीचा सुद्धा एक दरपोक्ती सगळीकडे तुम्हाला ऐकू येते. तर बोली भाषांसाठीचं काम मोठ्या प्रमाणावरती व्हायला पाहिजे आणि ती सुद्धा सगळी मराठीच आहे हे मराठी लोकांनी आता मान्य करावं असं मला वाटतं. तर लोकांकडनं काय अपेक्षा आपण या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करणार? एकटेच म्हणजे दोन मित्र आहेत जे याच क्षेत्रातले आहेत. त्यांचं म्हणणं असंच आहे, म्हणजे एक तर आहे नागराज मंजुळे, त्यांनी असं म्हटलं होतं आमच्या एका संमेलनामध्ये तो आलेला असताना की भाषेला उपसा हवा. म्हणजे जर विहीर असेल एखादी, त्याच्यातलं जितकं पाणी उपसलं जाईल तितके त्याचे झरे जिवंत राहतात, आणि जर ते पाण्याला उपसा नसेल तर शेवाळ साचून ते झरे शेवटी बंद होतात. त्याच्यामुळे हेच आहे की जास्तीत जास्त मराठी वापरणं, मराठी भाषा बोलणं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे मराठीवरती विश्वास ठेवणं. इंग्रजी माध्यमात मूळ शिकलं तर त्याचा एक काहीतरी वेगळा विकास होणार आहे आणि मराठी माध्यमात जर तो शिकला तर त्याचं नुकसान होणार आहे, अशी वृत्ती लोकांनी ठेवू नये.
सर्वसामान्य माणसांनी आणि मराठीवर जे प्रेम करतात त्यांनी विचार करण्याची वेळ आता आलेली आहे. पण सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला असं केव्हा वाटलं की आपण मराठी माध्यमांच्या शाळांबद्दल बोललं पाहिजे? खरं सांगू का, मी माझे वडील IAS ऑफिसर होते, आई माझी मानसशास्त्र विभागाची विभाग प्रमुख होती. म्हणजे दोघांची अत्यंत उत्तम कारकीर्द झाली होती. म्हणजे ज्याला आपण असं म्हणू की अकॅडमिक करिअर जी त्यांची होती ती अत्यंत उत्तम होती. उच्च विद्या विभूषित होते. आई PhD होती. वडिलांनी परीक्षा देऊन ते इथपर्यंत पोहोचलेले होते. हे दोघेही मराठी माध्यमात शिकले होते. माझे आजी आजोबा मराठी माध्यमात मी स्वतः मराठी माध्यमात शिकले होते. तर मला असं वाटलं की माझी मुलं महाराष्ट्रात राहतात, तर मातृभाषा मराठी आणि परिसर भाषा ही मराठी, तर त्यांनी ह्याच शाळेत जायला पाहिजे अशा विचाराने मी माझ्या मुलांना जेव्हा मराठी शाळांमध्ये घातलं तेव्हा मला असं वाटलं नव्हतं की मी काहीतरी प्रवाहाविरुद्धचा निर्णय घेते आणि काहीतरी फार क्रांतिकारक असं काही करते. कारण त्यावेळेला अजून तसं वातावरण नव्हतं. माझा पहिला मुलगा जेव्हा मराठी शाळेत गेला, आता तो 26 वर्षाचा आहे, तो जेव्हा मराठी शाळेमध्ये गेला तेव्हा प्रत्येक तुकडीमध्ये 60-65 मुलं होती आणि अशा 4 ते 5 तुकड्या होत्या प्रत्येक वर्गाच्या. माझी मुलगी जेव्हा मराठी शाळेत गेली 3 वर्षांनी, तेव्हा ते प्रमाण मला वाटतं 50 वरती आलं होतं. म्हणजे 65चं 50 वरती आलं होतं. पण तुकड्या तेवढ्याच होत्या. प्रत्येक वर्गाच्या तुकड्या तेवढ्याच होत्या. पण कालांतराने माझ्या असं लक्षात आलं की माझी मुलं 10वी होईपर्यंत प्रत्येक वर्गाची फक्त एकच तुकडी उरली होती आणि त्याच्यामध्ये फक्त 50 मुलं होती. अशी परिस्थिती निर्माण झालेली होती. त्याच्यामुळे कुठेतरी वाटलं की ही काय गळती आहे. आणि मग माझ्याकडून मला असं एकतर मला बोलवलं होतं, एक मराठी भाषाप्रेमी पालक संमेलन होतं, त्याच्यात माझी मुलाखत घेतली गेली होती आणि त्या मुलाखतीमधला एक छोटासा भाग इतका व्हायरल झाला की मला वाटतं एक 3 दिवसांमध्ये जवळजवळ 1.5 लाख लोकांनी ते बघितलं. बरं. आणि लोक संपर्क करू लागले माझ्याशी की आम्हाला आमच्या मुलाला शाळेत घालायचं, तर आम्ही काय विचार करावा या दृष्टिकोनातून. आणि त्यावेळेला मग त्या संघटनेकडून असा विचार झाला की मराठीच्या सदिच्छा दूत म्हणून तुम्ही काम कराल का? कारण तुम्ही जे बोललेला आहात ते त्यावेळेला एक तर सिरियल पण चालू होती, त्याच्यामुळे त्या पद्धतीची लोकप्रियता असते मालिकांमध्ये काम करणाऱ्या नटांच्या चेहऱ्यांना, त्याच्यामुळे ती माझ्या वाट्याला त्यावेळेला होती. आणि त्यावेळेला मी काय बोलले हे जरा लोकांनी कान देऊन ऐकलं. बरोबर. तर मला असं वाटलं की जर अशा पद्धतीची जर मदत होणार असेल कुठल्याही पद्धतीने तर आपण हे काम केलं पाहिजे असं वाटलं. आणि म्हणून तेव्हापासून म्हणजे गेली जवळजवळ 7 वर्ष मी ह्या कामाशी निगडीत आहे. तुम्हाला प्रतिक्रिया लोकांच्या कसा तर रिस्पॉन्स होता पण तो या विचारांना कसा मिळतो? प्रतिक्रिया आणि प्रतिसाद या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. प्रतिक्रिया ज्या मिळतात त्या अशा मिळतात की नाही पण घराजवळ चांगली शाळाच नसते, तुम्ही बोलताय ते बरोबर आहे पण कसं होणार हे वगैरे अशा प्रतिक्रिया असतात. काम करताना सुद्धा बरेचदा असं होतं की जेव्हा सरकार दरबारी आम्ही एखादी मागणी घेऊन जातो किंवा आमची एखादी तक्रार घेऊन जातो त्यावेळेला खूप संघर्ष करावा लागतो. कारण राजकारणी लोकांचं म्हणजे एकमत एकाच गोष्टीबद्दल आहे की मराठी शाळांच्या बद्दल अनास्था. मग तो पक्ष कुठलाही येऊ नये, तो आता जो सत्तारूढ असतो त्यांना तर उदासीनता असतेच, पण जेव्हा विरोधक सत्ताधारी बनतात तेव्हा तेही तेच करतात असा अनुभव आहे. पण ज्या वेळेला जनसामान्यांमध्ये ह्या गोष्टी जातात, म्हणजे आमची संमेलनं जिथे जिथे होतात, ज्या ज्या शाळांमध्ये आमची संमेलनं झालेली आहेत तिकडची पटसंख्या त्याच्या पुढच्या वर्षी नेहमीच वाढलेली आहे. आणि आता जे लोक आहेत, जी मुलं IT मध्ये आहेत किंवा अशा पद्धतीची कामं करणारी मुलं आहेत, जी आपल्या बालकांच्या विषयी आपल्या पाल्यांविषयीच्या सर्व गोष्टींच्या बद्दल जास्त जागरूक आहेत, ती मात्र हा निर्णय घेताना, शाळेचा निर्णय घेताना इतका सांगोपांग विचार करतात सगळ्या गोष्टींचा. आणि त्यावेळेला ती तरुण मुलं बरीचशी संपर्कात येतात आणि म्हणतात की आमचं शिक्षण आमच्या आई वडिलांनी इंग्रजीमध्ये केल्यामुळे आमचं काय नुकसान झालं ते आम्हाला कळतंय, त्याच्यामुळे आम्हाला आमच्या पाल्यांना मात्र मराठी शाळांमध्ये पाठवायचं आहे. हा इतका पॉझिटिव्ह बदल होताना दिसतोय याचा खरंच खूप आनंद आहे. पण विशेष या गोष्टीचं वाटतं की हा विषय तुम्ही इतका नेटानं लावून धरलाय आणि पालकांपर्यंत तुम्ही पोहोचताय. तुमच्या पुढच्या सगळ्या कामासाठी आमच्या लिसनर्सकडनं खूप खूप शुभेच्छा आहेत. आज आपल्या सोबत होत्या अभिनेत्री चिन्मयी सुमित. धन्यवाद. रेडिओ सिटी पॉडकास्ट च्या पलीकडे RJ प्रसन्न सोबत.